भक्तांचे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे हार्दिक स्वागत करीत आहे. समुद्राच्या पाण्याचा अंदाज नसल्यामुळे कृपया समुद्र स्नानात जाऊ नका. जायचे असल्यास समुद्राच्या भरती ओहोटीबाबत पूर्ण माहिती घेऊनच स्नानात जा. समुद्र स्नानात जाताना लहान मुलं हरवल्यास अथवा आढळून आल्यास तात्काळ देवस्थान कर्मचारी, स्वयंसेवक किंवा पोलीस यांच्याशी संपर्क साधा. संशयास्पद वस्तूंना हात लावू नका. त्याबाबत तात्काळ मस्त उन्हामध्ये कोकणामधली वर्षा सहल. सध्या आपण आहोत भातगावच्या पुलावर. खाडीतलं पाणी सगळं लाल भडक पावसाचं पाणी आहे. या की भिजायला. काय त्याच्या या एक ग्रुप फोटो काढे या. चालता येणार नाही तू उमे चालवणार. बंधू घरी दाखवायला लागतं खरंच गेलेले का, खरंच काय केलेले का. व्हिडिओ करतो तो बंधू तो आता आम्हाला झेपत नाही म्हणून आम्ही ह्याला शासनाला तो देतो. त्याचा प्रोजेक्ट माझा चाललाय. म्हणजे शासनाला देऊन शासन त्याच्यावरती हे संस्कृत विद्यापीठ आहे रत्नागिरीला ते मोठी इमारत त्यांच्या निधीतून बांधणार आहे. 4-5 कोटीचा प्रोजेक्ट आहे. तर आम्ही करू शकत नाही. ती जागा करायचीच आहे. दुसरी फळी ही खाली करावी. तिथं आमचं नाव आहे. थोडी आधी जागा दिली ती आणि आमचं ट्रस्टचं नाव आहे. बाकी आमच्याकडे काहीच नाही. करू शकत तुम्ही स्क्रीन ऑफ केलं आहे. मी पाठवलेलं आहे. सरांनी सांगितलं होतं मॅडम मी त्यांना व्हॉट्सअपला आधीच फोटो पाठवला
आणि सांगितलं उद्घाटन झाल्यापासून स्क्रीनवर ते दिसून येईल. बरं वाटतं. अतिशय मौल्यवान भेटवस्तू त्यांनी या ठिकाणी आपल्या प्रसारासाठी दिली आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकत्र राहणे ही प्रगती आहे. एकत्र राहणे ही प्रगती आहे. एकत्र काम करणे ही उन्नती आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील प्रथम पालक सभा व शैक्षणिक साहित्य वाटप या कार्यक्रमासाठी या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, तर त्याचबरोबर आजच्या या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे मुख्य देणगीदार खास कोल्हापूरहून आपल्या भेटीसाठी प्रतिवर्षीच येत असतात. यामध्ये माननीय श्री अपराध सर व त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, तसेच शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक पालक संघ, माता पालक संघातील सर्व सदस्य उपस्थित. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा. दीप लावूया आत्मतेजाचा. आवडतो. अपराध सरांनी एक भावना व्यक्त केली किंवा ते आतापर्यंत करत आलेले आहे, आणि ज्या स्वरूपात शैक्षणिक साहित्य ते देत आहेत आणि ज्याचा वापर हे माझ्यासारखं महाविद्यालय ह्या शब्दासारखा कदाचित हे पुढे जाऊन महाविद्यालय होईल अशी अपेक्षा. सचिव विनायक राऊत सर, ट्रेझरर संदीप कदम, उपसचिव मेंद्रे सर, माझे मित्र डॉक्टर आचार्य डॉक्टर आर कुलकर्णी, डॉक्टर कोर्लेकर, डॉक्टर मुजुमदार, संजय कदम, अभिनंदन पोकळे, सुनील बेळेकर. आणखी यावर्षी आमच्या या ग्रुपमध्ये म्हणजे जो ग्रुप खास आम्ही या डॉक्टर नानासाहेब मयेकर विद्यालयाला काहीतरी सतत मदत करावी या अपेक्षेने उभा राहिला. याच्यात मागच्या वर्षी त्यांनी आग्रह केलेला, यावर्षी आमच्यासोबत असलेले माजी मुख्याध्यापक हनुमंत कदम सर, सुधाकर मुंगरेजी, इथं उपस्थित असलेले सर्व पालक,
कोल्हापूर महापूराला तेव्हा आला होता, तेव्हा नाना होते सांगलीमध्ये. 20ला तुम्ही सगळे आले. 20ला नाना असताना त्या कॉलेजमध्ये आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप म्हणजे पूर्व परिस्थिती होती त्यावेळी गेलो होतो. तेव्हा सर सांगलीच्या महिला विद्यालयात प्राचार्य होते, त्यामुळे फार संपर्कात नव्हते. पण तरी सुद्धा एवढ्या लांबून दरवर्षी या ठिकाणी ते येतात सगळे मित्रमंडळी. बेळेकर सर असतील, आमचे संजय कदम साहेब आहेत. मुद्दाम सांगतो, कोल्हापूरला महानगरपालिकेचा जो STP प्लांट आहे, म्हणजे लाखो लिटर पाणी कोल्हापुरात गोळा होतं वेस्ट पाणी, आणि त्याच्यावरती प्रक्रिया करणारा प्लांट आहे, त्याचे इंचार्ज आहे. म्हणजे आज कामाचा दिवस आहे तरी सुद्धा कामाचा दिवस आपली रजा खर्च करून या कार्यक्रमासाठी ते येत असतात. कारण मी प्लांट त्यांना स्वतःचा पाहिला आहे. कारण त्या STP प्लांट वरती जायचं आमचं नियोजन असं होतं. देवस्थानचा आमचा छोटासा STP प्लांट आहे, पण त्याच्यामध्ये काही 1000 लिटर पाणी येतं तरी आम्हाला प्रॉब्लेम होते. पण ते म्हणाले की आमचा STP प्लांट आहे, तिथं तुम्ही बसून जेवू शकता. माझ्या मनात संभ्रम होता, हे असं कसं, कारण अखंड कोल्हापूर शहराचं वेस्ट पाणी गोळा केलं जातं आणि तिथं आपण बसणार कसं, घाण असणार सगळी. पण खरंच कधी कोल्हापुरात गेला शक्य झालं तर तो STP प्लांट बघा, मोठा आहे. पाण्यावरती प्रक्रिया केली जाते, शुद्ध पाणी नंतर ओढ्यामध्ये सोडलं जातं. म्हणजे अशी व्यस्त असलेली सगळी मंडळी तरी सुद्धा या ठिकाणी ते कार्यक्रमासाठी येतात. माझी विनंती अशी आहे की आज मी मोजले 42 पालक हजर आहेत. 49 विद्यार्थी आहेत, 42 पालक दिसले मला. तर सगळ्या पालकांनी यावं, हा त्यांच्या तारखेनुसार आपण ही तारीख ठरवली होती. मी सुद्धा मुंबईत होतो, पण हे येणार म्हटल्यानंतर मी 29ला येणार होतो. परवा रात्री बसलो, रत्नागिरीतला कार्यक्रम केला आणि आज या कार्यक्रमासाठी येणं आपलं कर्तव्य आहे. कारण पाटील सर म्हणाले तसं ते कोल्हापुरातून येतात आणि आपण स्थानिक असून सुद्धा इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं नाही, हे योग्य नाही. माझी विनंती अशी असेल की आता आपण शाळेमधलं लक्ष जे होतं, म्हणजे जे काय टार्गेट होतं ते संपादन केलंय. एक स्वयंअर्थ साहित्य शाळा, सगळ्यांनी नानांचं नाव आहे शाळेला, या शाळेतली विद्यार्थिनी सुद्धा 8वीची स्कॉलरशिप मिळवू शकते. हे मोठं अचिव्हमेंट आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. कारण आमच्या अनुदानित शाळा आहे, त्याच्यामध्ये 2-4 विद्यार्थ्यांना कधीतरी स्कॉलरशिप मिळते. इथं विद्यार्थी संख्या लिमिटेड आहे आणि त्यातली 8वीतली विद्यार्थिनी स्कॉलरशिप मिळवू शकते. हे मोठं प्रगतीचं लक्षण आहे, हे लक्षात घ्या. आता 7वीमध्ये कालच परवाच्या दिवशी निकाल लागला. 5 विद्यार्थ्यांनी म्हणजे पात्र झाले, हा अंतरिम निकाल आहे, अजून गुणवत्ता यादी व्हायची आहे. एखाद दुसरा त्यातला सुद्धा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतो. त्यामुळे ह्या शाळेला नानांचं नाव आहे. पाटील साहेब म्हणाले तसं, मी आर्थिक बजेट बसवणारा माणूस आहे. आपल्या खिशात किती तेवढेच खर्च करायचे. इथे गेल्या वर्षी तो ऑडिट झाला तेव्हा उत्पन्न 63,000 रुपये. मग चालत नाही काय अरे मंदिरात काय माणसं बघ, ठीक आहे थांबा. हे चल रे, काय जेवायला 4 वाजता घालणार आहे. हा रस्ता चुकताय राव तुम्ही. अरे वारेचा समुद्र. एकमेकांचं शूटिंग करताना किती वाजता निघालात सर? निघालो आम्ही बरोबर 8ला क्रॉस केला.
रत्नागिरी हे नव्हतं ही ग्रानाईटच नव्हतं त्यातलं ते सतत काहीतरी चाललंय कंटिन्युअस कॉफी पान निवेंडी धबधबा एक इकडं